म्हणू तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग। काल्याचं कीर्तन शेवटी का करावं असा एक प्रश्न आहे। काल्याचं कीर्तन दुपारी का करावं असा एक प्रश्न आहे। आणि काल्याच्या कीर्तनामध्ये दही हंडी बांधून कृष्णाचं चरित्र का सांगावं असा एक प्रश्न। हे कधी मनाला न पडलेले प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरं फार गरजेची। काल्याचं कीर्तन का करावं लागतं? 50व्या वर्षाचा सप्ताह आहे महाराज, तरी सुद्धा आम्ही 50 वर्षापासून काल्याचं कीर्तन केल्याशिवाय सप्ताह संपवला नाही। मग काल्याचं कीर्तन शेवटी का केलं जातं? तर त्याचं उत्तर आहे, काला हा परिपूर्णतेचा आहे। म्हणजे त्याला उदाहरण सांगतो, देवळाची कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू। 2 उदाहरणं दिलीत। एखाद्या मंदिराचं बांधकाम सुरू झालं, आता तुमच्या गावाला हे मंदिर आहे, पांडुरंगाचं आहे, काळभैरवनाथाचं आहे। मग आपण मंदिराचं बांधकाम सुरू केलं की त्याचा अगोदर पाया उभा करतो, पायावरती भिंती उभ्या करतो, भिंतीवरती स्लॅब टाकतो, स्लॅबमध्ये मूर्ती बसवतो, मंदिराला कलर देतो, फरशी बसवतो, मूर्ती बसवतो। किती छान मूर्ती आहे, किती सुंदर बांधकाम आहे, किती क्वालिटीची फरशी आहे, याच्यावरून ते मंदिर कधी पूर्ण होत नसतं। मग मंदिरावरती ज्या दिवशी कळस धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं। तसं एकदा काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहरूपी बांधकाम पूर्ण झालं। म्हणून काल्याचं कीर्तन शेवटी करायचं, ते कळसाचं आहे, परिपूर्णतेचं आहे। पुन्हा ऐका, काला शेवटी का? तर ते कीर्तन परिपूर्णतेचं आहे, काल्याचं आहे, मग ते शेवटी करा। नाही पहिलं कळालं तुम्हाला? एखादी गंगा आहे, गंगा, सगळ्या गंगा समुद्राला जात असतात। या देशातली कोणतीही गंगा घ्या, तुमच्या नगर जिल्ह्यातली घ्या, आमच्या बीड जिल्ह्यातली घ्या, मराठवाड्यातली घ्या, खानदेशातली घ्या, कोणतीही घ्या, या देशातल्या सगळ्या गंगा समुद्राला जात असतात। आणि एकदा गंगा समुद्राला मिळाली, त्या गंगेचं जीवन पूर्ण झालं। अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर हो तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्यावर मी झाल्या एक माया, अवघ्यावर त्यावर मी एक माया तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया। काय गोड प्रमाणे बघाय, तुका म्हणे गंगा सागर संगमी। एकदा गंगा सागराला मिळाली की आता त्या गंगेचं जीवन पूर्ण झालं। तिला आता प्रवास राहिला नाही, प्रवाह राहिला नाही, ती आतापर्यंत प्रवाहात होती, जीवन पूर्ण झालं। तसं काल्याचं कीर्तन झालं की आपल्या कडूचा सप्ताह पूर्ण झाला। पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या, आताही आहेत। तुमच्या गावाला आहे का? कितवीपर्यंत? हां, 7वी पर्यंत। आपल्या गावाला 7वी पर्यंतची शाळा आहे। पूर्वी आपण शाळेमध्ये जायचो, शाळेमध्ये आपण जात होतो। थोडीशी मुले आता जातात, काही जाऊन आलेले आहेत, काही नांदायला गेले आहेत, काही गावी आलेले आहेत। सगळ्यांनी आठवा जरा शाळेत आपण जायचो। आताही काही जणी जातात। शाळेचा वर्ग भरलेला होता, 25 मुली या बाजूने बसलेल्या होत्या, 25 मुलं या बाजूने बसलेले होते। गुरुजी वर्गामध्ये आले, हातामध्ये पांढरा खडू घेतला आणि काळ्या बोर्डावरती वाक्य लिहिलं, गोदावरी। काय वाक्य लिहिलं? गोदावरी। आणि 50 मुलांना, वर्गातल्या 50 मुलांना, 50 मुलींना विचारलं, पोरांनो आजचा आपला विषय गोदावरी म्हटले, सांगा बरं गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? पोरं वर्गामध्ये 50 होते, पण गणितात हुशार, इंग्लिशमध्ये हुशार, सायन्समध्ये हुशार, पण हे अध्यात्मातला प्रश्न होता, याचं उत्तर कोणालाच येईल। पण मागच्या बेंचवर, सगळ्यात शेवटच्या बेंचवर एक बाळू नावाचा पोरगा आपल्या कडूचा बसलेला होता। गणितात नापास, इंग्लिशमध्ये नापास, हिंदी त्याला येत नव्हती, मराठीचं अक्षर जुळत नव्हतं, वेलांटी बसत नव्हती, उकार येत नव्हता, ढ होतं ते ढ। आणि सगळ्यात मागच्या बेंचवर असायचं ते आपलं
पण त्याला गावात सप्ताह सुरू झाला की ते अंगद महाराजाच्या पकवाजापाशी बसायचं, कीर्तन ऐकायचं, बर्डे महाराजाच्या चाली ऐकायचं, सचिन महाराजाच्या चाली ऐकायचं, कीर्तनकाराचं कीर्तन ऐकायचं. त्यामुळे त्याला आजचं उत्तर माहिती होतं. त्यानं हात वर केला, गुरुजी मी सांगू. गुरुजीला लय आनंद झाला बुवा, कधीच उत्तर देणारा बाळ्या आज कसं काय उत्तर द्यायला लागलं. सांग म्हटले बाळ्या. बाळ्याला पहिला चान्स आल्यामुळे बाळ्या बेंचवर उभा राहिला. पहिल्यांदा चान्स आला त्याला. गुरुजीने विचारलं, बाळा गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? बाळू म्हटला, गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला. शाबास बाळू, वा बाळू, वा वा वा, क्या बात आहे बाळू. सगळ्या वर्गाने अशी टाळी वाजवली. वर्ग खुश झाला. ढ होणारा नापास होणारा बाळ्या आज उत्तर द्यायला लागला. गुरुजी साधा नव्हता हो. गुरुजी म्हणजे जुन्या काळातले गुरुजी काळी टोपी घालायचे, काळा कोट घालायचे, दिसायला काळे डग असायचे. गुरुजी म्हणजे गुरुजी होते महाराज. पक्क करून घ्यायचे, तयारी करून घ्यायचे. गुरुजी म्हटले, बाळा गंगा ब्रह्मगिरी पर्वतावर निघाली, पुढं कुठं गेली? बाळ्या कडूचा कमी नव्हता, हुशार होता. बाळा म्हटला, गुरुजी जशी ब्रह्मगिरी पर्वतावर निघाली तशी ती गंगा कुशावर्त नावाच्या कुंडामध्ये त्र्यंबकला आली. शाबास बाळू. पुढं गुरुजीने बंदच ठेवलं नाही. तुम्ही आताच वाजूच नका टाई, थोडी पुढं वाच. गुरुजी संपत नाही, काळजी करा. गुरुजी म्हटले, बाळा गंगा कुशावर्तात गेली, पुढं पुढं म्हटले गंगापूरच्या धरणात, पुढं नाशिकच्या रामकुंडात, पुढं कोपरगावला, पुढं वैजापूरला, पुढं पैठणला. बाळूच्या लक्षात आलं गुरुजी काही थांबत नाही. पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली, काही थांबणार नाही. गावं सांगत बसावं तर 12-2 वाजतील याच्या. गावं संपणार नाही, धरणं संपणार नाही. गुरुजीचा प्रश्न काही संपायचा नाही. पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली. म्हणून बाळ्या म्हटला, गुरुजी पैठणला गेली, कोपरगावला गेली, नाशिकला गेली, यापेक्षा जशी गंगा पैठणहून निघाली तशी मराठवाड्याला पाणी देत देत एकदाची समुद्राला जाऊन मिळाली. आता उत्तरच ठेवलं नाही बाळून. या गावाहून त्या गावाला गेली नाही, या कुंडातून त्या कुंडात गेली नाही, या धरणातून त्या, राहू द्या गुरुजी म्हटले, जशी निघाली तशी सागराला समुद्राला जाऊन मिळाली. पण गुरुजी जरा पुढच्याच घरातला होता. गुरुजी म्हटला, बाळ्या गंगा समुद्रात गेली, पुढं कुठं गेली? आता कशाला पुढं कुठं गेली म्हटल्यावर बाळ्या म्हटलं, गुरुजी आता तुमच्या डोंबल्यात गेली. बोलता म्हणे, एकदा गंगा सागराला मिळाली की तिचं जीवन जसं पूर्ण होतं तसं काल्याचं कीर्तन झालं की 50 वर्षाचा सप्ताह पूर्ण होतो बरं का. म्हणून काल्याचं कीर्तन शेवटी करायचं. चला दुसरा प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन दुपारी का करायचं? तुम्ही सगळे कीर्तन रात्री केले, 7 ते 9 केले, 10 ते 12 केलं काल. मग एवढे तुम्ही रात्रीचे कीर्तन केली, मग आजचंच कीर्तन हे दुपारी काय? सकाळी सगळी कीर्तन का नाहीत? तर त्याचं उत्तर आहे, काल्याचं कीर्तन दुपारी याच्यामुळं भगवान कृष्णानं जो काला केला तो दुपारी केला. दुपारी केला, तो रात्री केलेला नाही काला. यमुनेच्या काठावर भगवान कृष्णाने जो काला गोपाळांना दिला, बर्डे महाराज, तो काला दुपारी दिला आणि त्या दुपारची प्रतिकात्मक बुद्धी म्हणून आपण तो काला दुपारी करतो बरं का. चला, आणि तिसरा प्रश्न अतिशय महत्वाचा, काल्याच्या कीर्तनामध्ये दत्त नाही, पांडुरंग नाही, काळ भैरवनाथ नाही, संत नाही, शूर नाही, वीर नाही. मग चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे चरित्र केलं तेच आजच्या दिवशी सांगायचं. का बरं? असं काही नियम आहे का? असं काही दंडक आहे का? दत्त नाही, पांडुरंग नाही, कोणी संत नाही, कोणी शूर नाही, कोणी वीर नाही. माझ्याकडे बघा. मग कृष्णाचं चरित्र का सांगावं लागतं? तर त्याचं उत्तर आहे, काला जसा परिपूर्णतेचा आहे तसं परिपूर्णतम देव भगवान कृष्ण.
बाकीचे देव आहेत, पण सामर्थ्य आहे, स्वातंत्र्य नाही. करण्याची ताकद आहे, पण करता येत नाही. कृष्ण चरित्र असं आहे, मनाला वाटेल ते करू शकतो. त्या राम अवतारातल्या कथा पहा. राम लक्ष्मण सीतामाई वनवासाला जातात आणि वनवासात गेल्यावर तो भरत परत येतो. आपल्या आईचं चुकलं म्हणून तो गादी घेतो, चित्रकूटावर जातो आणि प्रभू रामचंद्राला विनंती करतो, प्रभू परत चला. ज्यानं गादी मागितली, ज्याच्या आईनं गादी मागितली, ज्याला मागितली, तो भरत काय म्हणतो, मला माफ करा, परत चला, ही गादी तुमची आहे, हे सगळं तुमचं आहे. तरी सुद्धा नाना, हे आमचे हंग्याचे नाना आहेत, फार दुरून आले, ते खूप जीवलग आहेत, वडिलासारखं प्रेम करतात. माझे वडील गेले आणि तेच माझे वडील झाले महाराज, बरं का, आमचे नाना आहेत. आपण सगळे कीर्तनाला आलात, ऐका माझं. तो भरत कायम म्हणतो, परत चला, परत चला, ही गादी तुमची, माझ्या आईचं चुकलंय, माझं चुकलंय, झालं गेलं विसरून जा प्रभू, चला. तरी सुद्धा रामचंद्र वनवासातून परत आले नाही. का आले नाही माहिती आहे का तुम्हाला? त्याचं एकमेव कारण, वाल्मिक ऋषीनं वनवास 14 वर्षाचा दिलेला आहे, त्याच्या पुढे जाता येत नाही. बोलिले वाल्मिक तैसाची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. म्हणजे साधू जसं म्हणेल तसं करावं लागतं बाकीच्या अवतारात. कृष्णाच्या अवतारात तसं नाही अजिबात. काही गावाला परंपरा असतात, परंपरा. तुमच्या गावाला ही परंपराची नाही. कालभैरवनाथ 50 वर्ष झाले. प्रत्येक गावाची परंपरा वेग, कुणाची जत्रा आहे, कुणाची यात्रा आहे, कुणाचं काय आहे, कुणाचं काला वेगळा आहे, कुणाचं पंगत वेगळी आहे. तसं माझ्या गावाला काल्याच्या कीर्तनाला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत बनवण्याची पद्धत. काल्याच्या कीर्तनाला काय बनवतात? बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत. आता हे जरा लोक श्रीमंत झाली, आमची कीर्तन व्हायला लागली, त्यामुळे मी लोकांना विनंती केली की आता आपण हे बंद करू. हे भाकरी आपल्याकडलंही लोक येतात, माझंच काल्याचं कीर्तन असतं, आपण माझी पंगत घ्यावा, पण बुंदी करू, लाडू करू, बासुंदी करू. ते म्हटले, महाराज तुमचा काला कॅन्सर, भाकरी नाही कॅन्सर, त्याच्यावर बोलू नका, तुम्ही तुमचं कीर्तन करा, ते आम्ही बघू काय करायचं ते. लोक परंपरेला हात घातलात की तुम्हाला बाजूला काढतात, ध्यानातच ठेवायचं. एखाद्या परंपरेला नाना आपण हात घातला की लोक त्याच्यातून आपल्याला बाजूला काढत असतात. याला बाजूला काढा म्हणतात, आपलं जे चालू आहे ते चालू आहे. तसं गोकुळाची परंपरा होती इंद्राची पूजा करणे. आणि कधीपासून होती माहिती आहे का? भगवान कृष्ण जन्माला यायच्या आधीपासून. भगवान जन्माला यायच्या आधीपासून ती परंपरा होती. भगवान कृष्ण गोकुळात आले आणि ते म्हटले, कोणता इंद्र उंद्र रे, कोणी सांगितली याची पूजा? अहो पूजा बंद केली. एवढा राग आला इंद्राला, माझी पूजा बंद केली. इंद्राकडे खातं पावसाचं आहे. एवढा पाऊस पडला गोकुळावर त्या इंद्रानं की गोकुळ वाहून जाण्याची बारी आली. तुम्हाला असं वाटतं पूजा केली? गोकुळात किती पाऊस पडला तरी देवानी पूजा केली नाही. शेवटी गोवर्धन उचलला, त्याच्या खाली गोकुळ उभं केलं, पण पूजा नाही केली. याला म्हणतात सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य आहे, म्हणजे करण्याची ताकदही आहे आणि करतो असा एकच अवतार आहे कृष्णाचा. म्हणून त्याचं चरित्र आजच्या दिवशी गावं लागतं. पण महाराज, त्या कृष्णाचं चरित्र काय थोडं आहे का हो? जन्माला हायचे, रांगतानी हायचे, गाई राखतानी हायचे, खेळतानी हायचे, महाभारतातला हायचे. अहो किती चरित्र आहे महाराज. 50 वर्ष रोज जरी सांगितलं तरी संपणार नाही. आम्हाला कसं कळलं त्याचं चरित्र? आणि मग तुकाराम महाराज आपल्यासाठी चरित्र सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. पाहती गळी पाहते गवळी, पाहता 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 गवळी पाहता गवळी, पाहता गवळी पाहता गवळी, पाहता गवळी पाहता गवळी, पाहता गवळी पाहता गवळी, पाहता गवळी. पाहता
पांडुरंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारायांनी आपल्याला चरित्र सांगितलं. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. काय चरित्र घडलं ऐका ऐका ऐका. म्हटले गायीच्या धारा काढणाऱ्या गोपाळांच्या ताटातलं देवानं उष्ट खाल. खरंच आहे महाराज, खोटं नाही, सत्य आहे ते. तसं तुकाराम महाराज लिहू शकत नाही. घडलंच तसं महाराज. एका बाजूला विश्वाचा मालक, तुम्हाला मला खायला देणारा, कारे नाठवेसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकला तो, विश्वाचा मालक आहे. चरित्र काय घडलं? त्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट खाल्लं देवा. त्या पेंद्याच्या घरी एकदा कडी, तुमच्याकडे कडी करतात? कडी हा ताकाची करतात, दुसरी कायची नसते, ताकाचीच असते, आमसुलाची असते, दह्याची असते, दुधाची नसते, ताकाचीच असते. बर्डे महाराज. आणि कडी असं वाटतं मी की ते नुसता म्हणलं तरी तोंडाला पाणी येतं. कडी म्हणजे थोडी पातळ असली पाहिजे, चटकदार अगदी अशी कडी भारी असते. मग ते पेंद्याच्या घरी केली होती आईनं, अशी फोडणी दिली होती. माझ्याकडे बघा, जिऱ्या मोहरीचा चटणीचा तडका दिला होता, वरून थोडं ताक ओतलं होतं, कढीला फोडणी चालली होती, थोडासा कढीपत्ता टाकला होता, त्याचा वास येत होता, आणि दारामध्ये पेंद्या खेळत होता. पूर्वी भाज्याचे वास यायचे. आता एखाद्या आईनं जर मेथीची भाजी बनवली ना, महाराज घरात येऊस तर वास यायचा होतेच. आता कशाचा वास महाराज. मी आळंदीला शिकायला होतो, तर आमची आई मला बीडवरनं ती पुडदाच्या वड्या करून आणायची एकादशीला. 10-5 दिवस राहायच्या त्या वड्या. तुमच्याकडे मासवडी करतात ना, तशी आमच्याकडे पुडदाची वडी करतात, तळलेली असते, तर ती मसाल्याची असते. आमच्या आईला मी म्हणायचो एकच डबा आणला, अजून एक नाही आणला. आई मला म्हणायची, अरे त्या वड्या करताना ना हाताचं तिखटाचा वासच 10 दिवस जात नाही. काय म्हणायची आई? हाताचा वास 10 दिवस जात नाही. आता करणं म्हटलं आईला वडी, तर आई म्हणते आता वडीचाच वास येत नाही. वडीलाच याय ना, तर हाताला कधी काही राहिलं नाही. पूर्वीचा काळ लय गोड होता महाराज. पूर्वीच्या काळातली बाई डोक्यावरती पदर घ्यायची असं म्हणतात. आता माझीच घेत नाही, तर तुम्हाला करून सांगू महाराज. आता कशाचं काय, ते काळच राहिलं नाही, सांगायचं पण नाही, तो गेला आता महाराज. पूर्वीच्या काळातलं काही वेगळंच होतं बघा. जुन्या काळातल्या गोष्टी वेगळ्या असायच्या. हे जुन्या म्हाताऱ्या बसल्यात ना, अशा कडी करायच्या चटकदार अगदी. पूर्वी सप्त्याला सुद्धा काल्याला कडी असायची. काल्याच्या कीर्तनाला शिरा भात, हे बर्डे महाराजाला विचारा जामखेड भागात, तिकडं शिरा भात, कडी असे दोरणं हाणायचे लोक महाराज. कडी असायची. तशी ती कडी केली होती माझ्याकडे बघा, पेंद्याच्या घरी. त्याचा वास सुटला होता. सगळ्यांनी लक्ष असू द्या, लय गोड कालाय. आणि नेमकं ते दारात पेंद्या खेळत होता. धावतच गेला, आई 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 काय बनवलं? आई म्हटल्या, अरे पेंद्या, चटक्याचं ऊन पडतंय, थंडीचे दिवस आहेत, आपल्याला प्यायला कडी केली. असं का? दे ना आई. आईनं पोरानं मागितली ना, आईनं लगेच एका ग्लासामध्ये दिली. आईला काय असतं दुसरं, एका ग्लासामध्ये एकराला दिली. माझ्याकडे बघा, पेंद्यानं ती लोटी घेतली, तो ग्लास घेतला आणि कडी जिभेला तोंडाला लावली, प्यायला सुरुवात केली. जशी कडी प्यायला सुरुवात केली का, जशी त्याच्या जिभेला चव लागली, एवढी खतरनाक कडी झालती ना, लई टेस्टेड हो, काय भारी हो. तुम्ही फक्त ऐका, तोंडाला पाणी येऊ नका. लई भारी हो, इतकी छान, अगदी बरोबर मीठ होतं, थोडीशी आंबट होती, थोडीशी गोड होती, मस्त झाली होती कडी, एकदम भारी हो. आणि अशी कडी जशी जिभेला चव लागली, तर त्या पेंद्याला वाटलं, राव काय छान कडी झाली. ही कडी माझ्या कृष्णाला किती आवडल, ही कडी माझ्या मित्राला किती आवडल, ही कडी माझ्या देवाला. काय भाव आहे महाराजा. आपल्याला असं आठवत नाही चांगल्या गोष्टी. आपला मित्र आठवतो आपल्याला, पण दुःखात आठवतो. दुःखात नाही आठवला पाहिजे मित्र, सुखात आठवला पाहिजे. लक्षात ठेवा, तुमचं चांगलं चाललंय ना, मग चांगल्या काळात तुमच्या मित्राला तुम्ही मदत केली पाहिजे. तुमच्या चांगल्या काळात तुमचे मित्र घरी बोलवले पाहिजे. मग ज्या दिवशी तुम्ही चांगल्या काळात मित्र जपता, त्यावेळेला तुमचा मित्र दुःखामध्ये ढाल बनून येत असतो. कायम ध्यानात ठेवायचं. सुखामध्ये मित्र आठवा, मित्र दुःखामध्ये येणारच. मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला. तुम्ही सुखामध्ये मित्र जवळ ठेवा, आपल्या जवळची त्याला थोडी मदत करा. संकटात असेल तर सांभाळा. तो मित्र तुमची ढाल बनतो, ढाल.
कायम ध्यानात ठेवा. तसं त्या पेंद्याला कृष्ण आठवला. ही कडी माझ्या कृष्णाला किती आवडल, ही कडी माझ्या देवाला किती आवडल, ही कडी काय छान झाली. पण त्या पेंद्याच्या आईचं आणि कृष्णाचं 36चा आकडा होता. पेंद्याची आई आणि कृष्ण आकडा कसा 36चा मराठीतला. 3चं तोंड तिकडं 6चं इकडं. पेंद्याच्या आईला ते कृष्ण आवडत नव्हतं आणि त्या कृष्णाबरोबर आपला पोरगा गेलेला तर अजिबात आवडत नव्हता. आणि त्याला वाटलं आपण आईला म्हटलं ना मला कडी न्यायची बुवा माझ्या मित्राला, आई काही द्यायची नाही बुवा. आता काय करावं, माझ्याकडे बघा बरं फार गोड कथा आहे. पहिलं चरण कळल. ऐका ऐका. काय 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 कडी तर मित्राला न्यायची, कृष्णाला न्यायची, कानाला न्यायची, आई तर देणार नाही. मग त्यानं आईला बोलायला सुरुवात केली. आई किती चव आहे ग तुझ्या हाताला, किती छान चव आहे गाई, किती मस्त कडी केली गाई. आई आई म्हटली घुमू नको मला तू बोलूच नको. मला माहिती आहे तुला तुझ्या मित्राला न्यायची. मी तुला घराच्या बाहेर तांब्यात, लोटीत, जगात, मगात, ग्लासात देणार नाही. तुला काय प्यायची तर तू आता घरात प्यायची. कढी तुला घराच्या बाहेर मी नेऊ देणार नाही. आता किती अवघड झालं बघा. कढी तर देवाला न्यायची, आई ग्लासात देत नाही, वाटीत देत नाही, लोटीत देत नाही, जगात देत नाही, मगात. आता काय करावं. तो म्हटलं आई मला तुला सगळी पण घराच्या बाहेर नाही. तो म्हटलं मग आई मला एक तांब्याभर दे. आईने एक तांब्याभर दिली. तुम्ही माझ्याकडे लक्ष असू दे. आणि त्याने तो तांब्या तोंडाला लावला प्यायला. आणि इथं असा सेंट्रल लॉक टाकला मजबूत. कुठं इथं लॉक टाकता येतो बघा. लॉक टाकला मजबूत. इथून जे कडी भरायला सुरुवात केली. आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या. तोंडात कडी भरली आणि तांब्या दिला फेकून मार. जे पळाला म्हणतात आई तांब्यात देत नाही ना, ग्लासात देत नाही ना, वाटीत देत नाही ना, तोंडातच भरली. तांब्यात दिला फेकून. जे निघाला, ज्याला लवकर जायचं असतं का त्याला कायम अडचणी असतात. कायम बघा. तुम्हाला उशीर होऊ द्या एखाद्या कार्यक्रमाला सारखे फोन, अरकम नाही आलाय यार, चल नाही सुरू करायचं. लय अवघड आहे महाराज. तुका म्हणे झाल्यावर जर महाराज आला नाही ना लय राग येतो लोकांना महाराज. माझा अनुभव आहे. थोडा उशीर होऊ द्या तुम्ही थोडासा. ज्याला लवकर जायचं असतं का त्याला बैलगाडीच आडवी येणार, मोटरसायकलवालाच मधात घालणार, सिंगल रस्त्याला आपले टायर पंक्चर, लय अडचणी असतात. तसं त्या पेंद्याला जायचं लवकर, त्याला कुणी अडवायचं. पेंद्या अरे गालाला काय झालं, गालफुगी आली काय, त्याला सांगता येणार. सांगायला जावं तर लॉक तुटल, सांगता येईना. कसा तरी रस्ता काढत नंद बाबाच्या वाड्यावरती पोहोचला. माझ्याकडे बघा, भिंतीला हात लावून देव उभा होता. देवाच्या खांद्याला हात लावला. देवाने त्याच्याकडे पाय लावून तोंड भरलेलं. आणि त्या पेंद्यानं हाताने इशारा केला, आकारा ओ देवा. माझ्याकडे बघा बरं. देवानं मोठा असा आ केला. पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कढी देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्यांचे पाहायला गेलं तर गोपाळ, पण तोंडातली कढी देवानं खाऊन टाकली. पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावळी. हे देवाचे जे गोपाळ आहेत का लय प्रेम आहे महाराज. त्यांचं प्रेम असलं पाहिजे बरं, खूप प्रेम असलं पाहिजे. तुम्ही एवढ्या माता बसला तिथं, प्रेमानं काय होत आहे का, प्रेमानं भावानं काय होत. ते उद्धव आणि भगवान बरोबर असायचे. आणि उद्धवानं देवाला विचारायचं, देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कुणाचं प्रेम आवडतं, कुणाचा भाव आवडतो, कसलं प्रेम आवडतं.
तर देव म्हणायचे मला द्रौपदी आवडते. माता बसल्या सगळ्या म्हणून एक 5 मिनिटं सांगतो. कोण आवडतं? द्रौपदी. त्या द्रौपदीचं नाव घेतलं का त्या उद्धवाला जळकी सुटायची. कारण देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे आणि मानलेली बहीण द्रौपदी. बरं का माझ्या बहिणीनो, लाडक्या बहिणीनो, ऐका, तुमच्यासाठीच आहे. ऐका, 2-4 महिने सोडित नाही मी लाडक्या बहिणीला, काळजी करू नका. ऐका काय 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 देवाची सख्खी बहीण कोण आहे? सुभद्रा. आणि मानलेली द्रौपदी. मला खरं सांगा, सख्या बहिणीचा अधिकार जास्त आहे का मानलेल्या? हा, कोण म्हणलं मानलेलं? करता का मला भाऊ करता? मानलेल्या बहिणीचा अधिकार नाही, सख्या बहिणीचा आहे. सख्या बहिणीला तुम्ही साडी घेतली नाही एखादं वर्ष, मग ती तुम्हाला म्हणते काढ हायवेची जमीन, चल काढ दादा चल, माझा पण 7-12 आहे, हा मी पण माझ्या बापाची चल काढ. सख्या बहिणीचा अधिकार असतो. मानलेल्या बहिणीला तुम्ही एखादं वर्ष साडी घेतली नाही तर ती तुम्हाला तक्रार करू शकत नाही. प्रेम असेल तिचं, पण अधिकार सख्या बहिणीचा असतो. पण त्या उद्धवाला वाईट वाटायचं. देवाला विचारलं कोण आवडतं की तो काय म्हणायचा? द्रौपदी. त्या उद्धवाला वाटायचं काय देवेराव सख्या बहिणीचं नावच घेत नाही. देवाच्या लक्षात आलं हे जळतंय गाड्या म्हटले. मग देवानं त्याचा हात धरला आणि सकाळच्या वेळेला चालत चालत सख्या बहिणीच्या घरी नेलं सुभद्रेची. तर सुभद्रा दात घासत होती. एवढ्या सकाळी भगवान तो उद्धव येताना पाहिला आणि ते म्हटले दादा एवढ्या सकाळी आलास माझ्याकडे, काय रे काम? काय नाही म्हटले, एकादशी द्वादशी भैरवनाथाची जन्माष्टमी 2-4 दिवस झाले. मग म्हटले खायलाच काही भेटलं नाही, भूक लागली बघ, खायला काहीतरी पाहिजे. सुभद्रा म्हटली दादा एवढ्या सकाळी? मी तर आत्ताशी दात घासायले, दात घासल्यावर तोंड धुणार, तोंड झाल्यावर आंघोळ होणार, आंघोळ झाल्यावर पूजा. देवच घरी आला आणि कोणाची पूजा करते आता? पण नाही म्हटलं खायला पाहिजे. असं का? थांब म्हटले दादा, समोरच्या टोपलीमध्ये फळं आहेत, नाश्ता कर, तोपर्यंत मी स्वयंपाक करते. देवाला कुठं खायचं होतं, त्या उद्धवाला दाखवायचं होतं ना. एक सफरचंद हातामध्ये घेतला, एक चाकू हातामध्ये घेतला. माझ्याकडे बघा, सफरचंद कापायचं दिलं सोडून, बोटच घेतलं कापून, असं बोटातून रक्त गळायला लागलं. आणि उद्धवाने आवाज दिला, सुभद्राताई, ओ सुभद्राताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंधी आणा बांधाय. ओ सुभद्राताई, या संतोषराव या, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंधी आणा बांधायला. मग ती सुभद्रा चिंधी सापडलेली, तळमजला, किचन रूम, बेडरूम. आता तिचा बंगला काही लहान नाही महाराज. सुभद्रा आहे ती, देवाची बहीण आहे, अर्जुनाची बायको आहे. कमी साड्या असतील का तिला? इथं आपल्या सुभद्रेला दिल दिवाना, कुछ कुछ होता, रबनी बनाय जोडी, हम प्यार करणे वाले, धूम मचाले, एवढ्या साड्या आपल्या बायकोला. माझं लग्न झालेलं आहे, मला अनुभव आहे. ऐका ना, 50 साड्या जर वर्षात आपल्या बायकोला, अहो बायकोनं कपाट उघडलं साड्या पडल्या तर मरून जाईल बाई मला. एवढ्या साड्या आहेत. मग एवढ्या साड्या असतील तर सुभद्रेला कमी असतील? ती देवाची बहीण आहे ना, एका राजाची बायको आहे ती, काय कमी आहे तिला? साडीकडे गेली नाहीत, चिंदी पाहत बसली. देवानं सगळ्या चिंध्या बाजूला केल्या. देव आहे महाराष्ट्र. खूप वेळाला आवाज दिला, सुभद्राताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, चिंदी आणा. चिंदी काही आली नाही. उद्धवाला घेतलं आणि तसंच ते रक्ताचं बोट घेऊन सुभद्रेचं घर सोडलं आणि उद्धवाला दाखवण्यासाठी द्रौपदीच्या घरी आणलं. आता ऐका, फार लक्ष देऊन ऐका, 1 वर्षभर ध्यानात ठेवा. नेमकं द्रौपदी माता डोक्यावरती पदर घेऊन, कपाळभर कुंकू लावून तुळशीच्या वृंदावनाला पाणी घालत होती. सकाळची वेळ होते आणि तेवढ्यात भगवान येताना दिसला आणि भगवान कृष्णाच्या बोटाचं रक्त तिनं पाहिलं. ज्या तांब्यानं पाणी घालत होती तो तांब्या सोन्याचा होता. ज्या ताटानं आरती करत होती ती आरती ताट चांदीचं होतं. पाणी घालता घालता, देवाचं स्मरण करता करता समोर पाहिलं तर माझ्या दादाच्या बोटाला काहीतरी लागलंय. ते ताटन तांब्या फेकून दिला महाराज. धावतच गेली आणि देवाचं बोट आपल्या हातात घेतलं. दादा किती कापलं रे, थांबा याला चिंदी बांधते, घरात जाणार कधी, चिंदी सापडणार कधी आणि माझ्या दादाच्या बोटाला बांधणार कधी. एवढा विलंब तिला सहन झाला नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला, त्या पदराला हात घातला. फाडायचाच होता पदर, तेवढ्यात उद्धवाने हात धरला. ओ द्रौपदीताई, जोपर्यंत बाईच्या कपार कुंकू आहे तोपर्यंत कितीही गरिबी आली तरी पदराकून साडी फाडायची नसते. लक्षातच ठेवा, लक्षातच ठेवा. जोपर्यंत तुमचे मालक जिवंत,
जोपर्यंत तुमचा कुंकू जिवंत तोपर्यंत पदराकून कधी साडी फाडायची नाही बरं. माझी विनंती असेल तुम्हाला, 18 विश्व दारिद्र्य येऊ द्या, पण जोपर्यंत नवरा जिवंत आहे तोपर्यंत कधी साडी पदराकून फाडायची नसते. उद्धवानं हात धरला. ताई, द्रौपदी ताई, अजून भीम जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे, धर्मराजा जिवंत आहे, नकुल जिवंत आहे, सहदेव जिवंत आहे, आणि तुम्ही पदर फाडताय? काय बोलताय तुम्ही? काय करताय? काय त्या द्रौपदीचं उत्तर आहे का? द्रौपदी म्हटली, बरोबर आहे उद्धवा, जोपर्यंत बाईच्या कपार कुंकू आहे तोपर्यंत पदराकून साडी फाडू नये. पण ऐक ना, ए उद्धवा, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात. डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि कपाळाच्या कुंकवाचा विचार न करता पदर फाडला आणि देवाच्या बोटाला त्या द्रौपदीनं चिंदी बांधली. डोक्यावरचा पदर फाडला आणि देवाच्या बोटाला चिंदी बांधली. ऐका ऐका, त्या द्रौपदीवर संकट आलं. संकट असं आलं, दुःशासनानं भर दरबारात त्या दुःशासनानं साडी ओढली होती. तर तिनं देवाला हाक मारली, तर देवानं तिला लाखांनी साड्या पुरवल्या. किती साड्या पुरवल्या? एवढ्या साड्या पुरवल्या की दरबार म्हणायचा साडी बीच नारी है, की नारी ही साडी आहे. तिचं वस्त्रहरण झालं नाही. का झालं नाही? अगोदर तिनं देवाच्या बोटाला 2 इंचाची चिंदी बांधली हो. पण तुम्ही 2000ची पंगत, 20,000ची पंगत घालताय, सौजन्य देताय, मंडपाचं देताय, कीर्तनाचं देताय, चटई उचलताय, सगळं कडूस गाव, नाथनगर काल भैरवनाथाच्या निमित्तानं एवढं सुंदर सौजन्य देतोय. एक एक विचाराचा माणूस तयार होतोय. मी खरं सांगतो तुम्हाला, लाखो हातानं देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. नक्की देईल बघा. तुमचा भाव पाहिजे फक्त. पेंद्याची कडी देव घेतो, शबरीची बोरं खातो, द्रौपदीचं नुसतं चिंदी बांधली तर तिला लाखांनी साड्या पुरवतो. असाच आहे आमचा देव. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. हो, तुमचा भाव पाहिजे फक्त. त्या गोकुळातली कथा आहे. तो पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या हे सगळे गोपाळ मित्र आहेत. आणि त्यांच्या बरोबर एक मधुमंगल नावाचा पोर. तो मधुमंगल असा आहे की त्याला शर्ट नाही घालाय, नुसतं धोतर आहे, सदरा नाही, गरीब आहे. काही माणसं श्रीमंत असतात, काही गरीब असतात. श्रीमंतानं गरीबाचा कधी त्याग करायचा नाही. श्रीमंतानं गरीबाला जीव घातला पाहिजे. श्रीमंतानं गरीबाला जवळ घेतलं पाहिजे. जी माणसं श्रीमंत गरीबाला जवळ घेतात खऱ्या अर्थानं ते श्रीमंत असतात बरं का. गरीबाला जवळ घ्या. नाही तर मी श्रीमंत, माझाच बंगला आणि माझंच घर, अरे तुमच्या मातीला सुद्धा लोक येणार नाही. श्रीमंती नाही, श्रीमंती दानानं शोभत असते, श्रीमंती गरिबीमध्ये शोभत असते. माझं कायम ऐका. उंच माणूस ठेंगण्या माणसात गेला तर तो शोभून दिसत असतो, तसं श्रीमंत माणूस गरिबीत गेला तर शोभून दिसत असतो. लक्षात ठेवा. काही माणसं गरीब असतात, तसा तो मधुमंगल गरीब होता. आज जर त्याच्या घरी भाकरी झाली ना, आज ऐका बरं हो कडुसकर, तर पुन्हा 4 दिवसांच व्हायची. म्हणजे आज भाकरी झाली तर 4 दिवसांनीच व्हायची, एवढी त्याची गरिबी. पेंद्या, वाकड्या, बोबड्या हे जरा बरे होते. मग तुम्ही म्हणाल त्याला भाकरी कोण आणायचं? तर कृष्ण परमात्मा म्हणायचे, आई ए यशोदा, ए मा, मला 4 भाकरी दे. आई म्हणायची, तुला 2च लागतात, 4 कशाला? तर कृष्ण म्हणायचे, आई 2 मला आणि 2 माझ्या मधुमंगलला. काय भाव असेल महाराज. विश्वाचा मालक त्याच्यासाठी 2 भाकरीचा डबा घेऊन यायचा. असं रोज चालत होतं. पण एक दिवस काय झालं, देवानं गोपाळाची परीक्षा घेतली. आणि देव म्हटलं, हे पोरांनो, उद्या आपापल्या घरची शिदोरी आण. उद्या आपापल्या घरची शिदोरी आण. मग पेंद्याने आणली, बोबड्याने आणली, वाकड्याने आणली, सुदाम्याने आणली. मधुमंगल घरी गेला. आई, हे आई, आमच्या कृष्णानं, आमच्या मित्रानं आपापल्या घरचं काहीतरी आणायला सांगितलंय. हे आई, आपल्या घरी काय? आई म्हटली, भाकरी नाही, भात नाही, शिरा नाही, कुठली डाळ नाही. मग काय आहे? आपल्या घरी फक्त 4 दिवसाचं
एक लोटीभर विटलेलं शिळं ताक दे म्हटलं आई मला. आईनं ती 4 दिवसाच्या शिळ्या ताकाची लोटी आपल्या मधुमंगलला दिली. माझ्याकडे बघा, बोलू नका. आणि ती 4 दिवसाची शिळी ताकाची लोटी घेऊन मधुमंगल निघाला. अर्ध्या रस्त्यात आला. अर्ध्या रस्त्यात आल्यावर थोडं वारं सुटलं होतं आणि त्या वाऱ्याच्या झुळकीनं त्या ताकाचा वास त्याच्या नाकावर गेला तर ते ताक आंबट झालं होतं. लक्षात आलं त्याच्या, हे ताक आंबट आहे. ज्या मित्राच्या आपण रोज 2 भाकरी खातो त्याला असं ताक कसं न्यायचं? बर्डे महाराज फार वाईट वाटलं त्याला. देवाला न्यायला आपल्याकडे काही नाही. ताक आहे तर ते 4 दिवसाचं तुकोबारायांना म्हणावं लागलं. गवळीयाचे ताक पिरे, गवळीयाचे ताक पिरे, गवळीयाचे ताक पिरे, गवळीयाची ताक पिरे, कोण पोरे चांगली. अहो दिसायला चांगली नाही हो, साधी कपडे नाही अंगावर त्यांच्या, पण देवानं त्यांच्या अंगावरलं ताक चाटून पुसून खाऊन टाकलं. खाय त्यांची अभंग गोवळी. त्याच्यामध्ये पेंद्याची कथा पाहिली, द्रौपदीची पाहिली आणि आता मधुमंगलची पाहिली.
काय करतो भगवान? खाय त्यांची उष्टावळी. तुमचा भाव चांगला असला की तुमच्या घरी येतो आणि तुमच्या ताटातलं उष्ट खातो. अभंगाचा भाव झाला. आजचं जे कीर्तन आहे ना, आमचे श्याम भाऊ असतील, ज्यांनी ज्यांनी सौजन्य घेतलंय बरं, या सगळ्या मंडळीच्या वतीनं काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही कृष्णचरित्र सांगितल्याशिवाय. म्हणून आजच्या कीर्तनकारानं एकच चरण सोडायचं अभंगाचं आणि जास्तीत जास्त कृष्णाच्या लीला सांगायची. मग सगळ्यांना पाठ आहेत बरं का. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. वसुदेव देवकीचं लग्न चालू असताना अचानक लग्नामध्ये आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने सांगितलं, कंसा, ज्या बहिणीचं लग्न करतो ना त्याचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. हातामध्ये शस्त्र घेतलं आणि बहिणीलाच मारायला धावलं. बहीणच नाही राहिली तर मुलगा कुठून होईल? ते वसुदेवानं हात धरला. ए कंसा, आत्तापर्यंत तुझी बहीण होती, आता माझी पत्नी आहे, मारू नकोस. माझ्या मुलापासून तुला धोका आहे ना, कारागृहामध्ये ठेव. आम्हाला जेवढी मुलं होतील तेवढी तुला आणून देऊ, तुला पण मारू नको. कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. 6 मुलं कंस मामानं मारली बघा. 7वा गर्भयोग माईने नष्ट केला. तिकडे रोहिणीच्या उदरी नेऊन घातला आणि आता 8व्या गर्भाच्या वेदना देवकीला सुरू झाल्या. इतकी छान दिसायला लागली देवकी माता, एवढी छान दिसायला लागली. तिचं सौंदर्य इतकं गोड झालं कारण तिच्या पोटी भगवान जन्माला येणार. काही माता खूप भारी आहेत महाराज. काय जिजाऊ असेल हो, त्याच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला. काय सईबाई असेल त्याच्या पोटी जोरात वाजा, जोरात वाजा. काय सईबाई असेल त्याच्या पोटी संभाजी महाराज जन्माला आहे. काय भगतसिंहाची आई सुंदर असेल, काय माझ्या माऊलीची आई सुंदर असेल, काय माझ्या निवृत्ती, काय तुकोबारांची आई सुंदर असेल महाराज. काय पवित्र मुलं जन्माला घातली. हा जो पोरगा आहे ना, याची आई खूप भाग्यवान आहे बरं का. या पोराला शिकायला टाका आळंदीला बरं का. हे पोरगा माझ्यासारखा कीर्तनकार होईल बरं का. मी असंच नाचायचो कीर्तनात म्हणून कीर्तनकार झालो बरं. पण तुम्ही पारनेरवाले टाकीत नाहीत पोरं तिकडं. तुमच्याकडले पैसे जरा कमायला लागते, जात नाही तिकडं. आळंदीला पाठवा, 15-20 वर्ष राहू द्या. फार चांगलं होतं महाराज. अभंग पाठ होतात, पाठवा या मुलांना, खूप चांगले आहेत. हो, चांगल्या मुलाला जन्म देणारी माता पवित्र असते महाराज, धन्य असते. काय जिजाऊची जिजाऊ, काय ती जिजाऊ, तशी ती देवकी माता. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि तिच्या मनाला वाटायला लागलं की आता हा पण पोरगा जाणार. आता 8वा आहे. तिचं तेज वाढलं. इकडं कंसाचं हृदय जळायचं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. एवढी छान ती देवकी माता. 9 महिने 9 दिवस गेले. माझ्याकडे बघा. आणि 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. पोरगा जन्माला किती वर्षाचा आला? इथूनच चरित्र सुरू झालं मार. असा कुठं पोरगा 8 वर्षाचा असतो का? कुठं झाला 8 वर्षाचा. ते देवकी माता म्हटली, अरे येड्या, एवढा कुठं पोरगा असतो करायचं? लहान हो, लहान हो, लहान हो बाबा. अजून 2 वर्षांनी लहान झाले. बसमा आणखी लहान. 2 वर्षाचा बसमा आणखी लहान. 1 वर्षाचा बसमा आणखी लहान. 1 मिनिटाचा बसमा आणखी लहान. क्षणाचा झाला बाळ झाला देव. पण भाषा मात्र मोठ्यांची करायचा. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. मला इथं ठेवू नका म्हटलं, मला टोपलीमध्ये घ्या आणि तिथं नेऊन घाला यशोदेच्या घरी, नंदबाबाच्या घरी. गोकुळामध्ये यशोदेला झालेली मुलगी तुमच्या टोपलीत घ्या आणि परत या. अरे म्हणे, मनसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. काळजीच करू नका म्हटलं, तुम्ही फक्त उचला. देव होता महाराज तो. ऐका. उचलीला कमळापती पायाची बंधने गळती. डोक्यावर देवाला उचलून घेतलं की कड्या शृंखला मोकळ्या झाल्या. यमुना मैयानं थोडासा त्रास दिला, पण करंगळीचं दर्शन दिलं यमुनेला. यमुना स्थिर झाली. यशोदेच्या गावामध्ये म्हणजे नंदबाबाच्या गावा गोकुळामध्ये गेले. आपला पोरगा यशोदेच्या शेजारी मांडला. लक्ष देऊन ऐका, कथा फार गोड आहे. यशोदेची पोरगी आपल्या टोपलीमध्ये घेतली. जसं सांगितलं तसंच केलं आणि परत आला तर पुन्हा वसुदेव काड्या शृंखलामध्ये गुंतला. 8वा आला, 8वा आला, 8वा आला, 8वा आला. 8वा नव्हता, 8वी होती. 8वी
गरगर गरगर फिरवली, मारूनच टाकणार तिला. तेवढ्यात तिनं सांगितलं, तुझं लागी वधी उपजला मजाधी, कृष्ण गोकुळी जन्मला. कृष्ण गोकुळे जन्मला, कृष्ण गोकुळे जन्मला, कृष्ण गोकुळे जन्मला. कृष्ण संताप सुटला, 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 कृष्ण संताप सुटला. कृष्ण गोकुळे जन्मला, कृष्ण संताप सुटला, कृष्ण संताप सुटला, कृष्ण संताप सुटला. कृष्ण गोकुळे जन्मला, कृष्ण संताप सुटला, कृष्ण संताप सुटला, वा, जोरात वाजा, जोरात. तुझ्या आधी तुला मारणारा माझ्या आधी गोकुळात जन्माला आला, असं म्हणून ती माया गेली. इकडं मात्र कंस घाबरला. आणि तिकडं सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली. आणि त्या गवळणीने यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला आणि सगळ्या गोकुळात बातमी पसरली, गवळण अंगठी गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळणे सांगत गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळणे सांगत गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळणे सांगत गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे जाती वाटी सुंडवणे, एक धावी एक पुढे जाती वाटी सुंडवणे, एक धावी एक पुढे जाती वाटी सुंडवणे, एक धावी एक पुढे जाती वाटी सुंडवणे. सांगत गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळणे 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 सांगत गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वा वा, सगळ्या गावाला माहिती झालं. वा बर्डे महाराज, वा अंगद महाराज, वा विठ्ठल महाराज, सचिन महाराज, बाळू महाराज, संजय महाराज, सगळ्या गावाला माहिती झालं. यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या पाटलाला मुलगा झाला. पूर्वी आहे ना, असा गावात लय आनंद असायचो. एखाद्या आईला लई दिवसांनी मुलगा झाला ना, एवढ्या गवळणी तिला भेटायला जायच्या. हो, एवढ्या 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 तिला भेटायला जायच्या. कुणाला? त्या बाईला. हळद कुंकू भरायचं तिच्या कपाळाला, वटी भरायच्या तिची, गिफ्ट न्यायच्या. गिफ्ट गिफ्ट. आता कोरोना आला, कोरोना प्रेमच ठेवलं नाही हो त्यानं. त्या कोरोना बाप ॲडमिट झाला तर पोरगाच भेटायला गेला नाही. बाप ॲडमिट होता आणि पोरानं डबा हॉस्पिटलच्या पायरीवर मांडला, पण रूममध्ये गेला नाही. बाप मरून गेला. महाराज, प्रेम संपून गेलं बरं का. विनंती असेल, प्रेम संपू देऊ नका. प्रेम कधीच संपलं नाही पाहिजे. प्रेम नसेल तर मग तुम्ही जगणार नाही महाराज. प्रेमाशिवाय आनंद नाही. विनंती असेल, गावामध्ये आनंद असला. आज किती आनंद आहे बघा. संपूर्ण वाटतं कीर्तन 12 वाजून गेलेत. किती आनंद आहे. 50 वर्षाचा आनंद. हो, तुम्हाला परत मिळणार आहे का हे दिवस? पुढच्या वर्षी आता काय 51वं वर्ष आहे, पण 50वं नाही महाराज. काय चांगला सप्ताह केला कडूसकर तुम्ही. वा, सगळ्या गावाला धन्यवाद. वा, काय कीर्तनकार. बॅनर लावले सगळ्यांचा, जे जे कार केला. कोणी मंडप दिला, कोणी कीर्तनकार दिले, कोणी पंगत घातली, कोणी आपल्या जीवनातलं सगळं तुम्ही पणाला लावलं. काही कमी पडणार नाही गावाला, मी नक्की सांगतो तुम्हाला. माझं ऐका. सगळ्या गावातल्या गवळणी निघाल्या. आपल्याकडे भरपूर गायक आहेत. 2-4 गवळणी तुम्हाला हे मोबाईलनी एक माणसाचं कामच करून टाकलं.
आजीचं जाऊ द्या बिचारी भोळी हो. नाही तर मोबाईल अहो इतका नाद लागलाय माणसाला मोबाईलचा. कोणी मोबाईल कीर्तनकार मोबाईलमध्ये, गायक मोबाईलमध्ये, वादक मोबाईलमध्ये. तुम्ही बसलेले इंस्टा स्टोरी स्टेटस फेसबुक बंद नाही महाराज. काही काही पोरं जेवताना मोबाईल पाहतात असे. खाली पाहतच नाही ते भाजी आहे का भात आहे का काही नाही चालू त्याचं. बायकोला राग आला त्याच्या. बायकोनं ताट उचललं आणि गेली घेऊ. याला मिळच नाही. 2-4 घास मातीचे गेले तोंडात आणि मग याला माहीत झालं काय नवल झालंय. हो आमच्या मी शहरात राहायला बीडला. आमच्या बीडला एक घटना घडली आता. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात असं. बरं जाऊ दे त्याचं चुकलं तो गेला बुवा. तर बाईनं तरी बघायचं ना घरातले. ती मोबाईलच खेळत होती बाई. तिचं मैत्रिणीला स्टेटस चाललं होतं. तुला हे स्टेटस तुला ते स्टेटस चाललं. गप्पा आपली. बेल वाजल्यावर तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार आहे. नवराची येणार आहे. तिनं वर पाहिलंच नाही. मोबाईलमध्येच होती पाण्यास तांब्या भरून. त्याला ही मोबाईलमध्ये हिनं वर पाहिलं नाही. तांब्या आल्यावर याला वाटलं माझंच घर आहे. हे बी घरात आलं. त्याला मिळ नाही माझी बायको नाही. हिला मिळ नाही माझा नवरा नाही. दोघं सोप्यावर बसून मोबाईल खेळत होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता खरी गंमत आहे ऐका. जे ओरिजिनल आलतं का ओरिजिनल तिचा नवरा ते पण मोबाईलच खेळत होता. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली आहे. निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे येड्या. अरे काय नवल हे काय माणसं. फार वाईट महाराज. मोबाईल वाजला म्हणून मला आठवलं विठाला सगळ्या गावात माहिती पडलं. गावातल्या गवळणी निघाल्या एक धावे की पुढे वाटी ताटे सुंटवडे. सगळ्या गवळणीची रांगच लागली. आता तुम्हाला म्हणायची पहिली बर्डे महाराज म्हणतील, दुसरी हे मधले महाराज म्हणतील आणि तिसरी सचिन महाराज पैकी तुमच्यापैकी एक जण म्हणा. 5 झाले तरच पाकिट भरायला लावणार आहे. तुम्ही गवळणी म्हणले तरच दाक्षा नाही तर मग तुमचे पैसे कमी होतील. बरं ऐका माझ्याकडे बघा. पास होण्यासारखं म्हणा. पहिली गवळण निघाली. अय कडुसकर एक मुठभर सोनं घेऊन निघाली. काय 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 लोखंड नाही कापूस नाही काय सोनं. वा मुठभर सोनं घेऊन निघाली. श्रीमंत होती. मुठभर सोनं घेतलं. यशोदेच्या दारात पोहोचली. यशोदेनं दरवाजा उघडला. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. बर्डे महाराज सावधान. हो बघा ऐका. अर्थ ऐकायचं आणि गवळण म्हणायची. हो अर्थ ऐकायचं आणि गवळण म्हणायची. असं सोन्याची मूठ घेतली. त्या पोराच्या चेहऱ्यावर अशी ओवाळून टाकली. यशोदेचा पोरगा पाहिला आणि ती बाहेर आली. बाहेर आल्यानंतर रांग लागली होती. आता एवढं कमी गवळणीत का इथं एवढ्याची रांग लावायची म्हणल्यावर पहिली इथं मागची जाय ना पाडळीमध्ये अशी बरं का अशी रांग लागल ना. रांग लागली होती. माझ्याकडे बघा. पहिलीनं पाहिला होता. बाकीच्याला आता काहीला 1 वाजता काहीला 2 वाजता काहीला 3 वाजता काहीला 4 वाजता पाहायला भेटणार होता. रांगेत लागलेल्या सगळ्या म्हणत होत्या काय ग काय भाग्यवान आहेस. पहिलाच नंबर लागला. कधी उठली होती ग एवढ्या सकाळी कधी उरकलं ग आमच्या आधी आलीस ग कसं काय उरकलं बाई केव्हा झालं बाई. बरं झालं बाई गेली ना. सांग ना यशोदेचा पोरगा पाहिला. हो किती वेळ पाहिला. भरपूर वेळ पाहिला. काय घेऊन गेलती. सोन्याची मूठ घेऊन गेलती. बाई सोन्याची मूठ वाळून टाकली त्याच्या चेहऱ्याहून. त्याला पाहून आले. सांग ना ग यशोदेचा पोरगा काळा आहे का गोरा आहे का सावळा आहे का निळा आहे का. ती म्हटली बाई ते राहू दे साळा गोरा. त्या यशोदेच्या पोराला पाहिल्यापासून त्यानं माझं मनच वेधून घेतलंय. पाहिला पाहिला मुलाचा नंदने. पाहिला पाहिला मुलाचा नंदने. पाहिला पाहिला मुलाचा नंदन. पाहिला पाहिला मुलाचा नंदन. हो पाहिला
काय गोड गवळण. पाच झाले, 100% निकाल लागला त्यांचा. त्यांचं काय कमी करू नका आहे बाबा. पासच झाले ते. वा बर्डे महाराज, ते आमच्या मराठवाड्यातलं रत्न आहे. धन्यवाद. गोड, अगदी गोड. ते म्हटले ते नैवेद्यले बाई. त्यात पोराला पाहिलं आणि ते कसं आहे ते मला माहिती नाही. त्यानं माझं मनच वेधून घेतलं ग. फार सुंदर आहे. तिचा नंबर झाला. दुसरी आपल्या नाथनगरची होती, कडूस गावची होती. दुसरी महाराज म्हणता का दुसरी? मी अर्थ झाल्यावर म्हणा. दुसरी गेली, दुसरी ऐका. आणि दुसरी आपल्या कडूस गावची 100 रुपयाची नोट घेऊन गेली होती. गरीब होती बिचारी. कोणाच्या शेतामध्ये खुरपण करणारी, कोणाचे तरी दारे धरणारी, अशी गरीब बिचारी म्हातारी, डोक्यावर तुळस घेणारी. भाव बिचारीचा 100 रुपयाची नोट अशी कमरेला ठेवून ठेवून पोंगळी झालेली. ती 100 रुपयाची नोट घेऊन गेली. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला, 100ची नोट वाळून टाकली. मनाची दिलदार होती. पोरगा पाहिला, बाहेर आली. बाहेर आल्यावर तिला विचारलं, बाई पहिलेला दिसलाच नाही ग, पहिलेला दिसलाच नाही. पहिलीचं मनच वेधून घेतलं. बाई तुला तरी दिसला का? ती म्हटली, बाई दिसला ना मला. कसा दिसला ग तुला? ती म्हटली, मला सावळा दिसला, सावळा. दुसरी म्हटली सावळा आहे, तिसरी म्हटली निळा. आता अशा 35 गवळणी आहेत. 2-4 वर्ष संपायचे नाहीत महाराज. लय मोठ्या आहेत. पाहण्याचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागेल. 12:15 वाजले. पाहण्याचा कार्यक्रम आटोप 2 वाजतील आपले. लई गवळणी आहेत. अक्रूर महाराज साखरे नावाचं युट्यूबला टाका. माझे 200 कीर्तन आहेत. त्याच्यातले 1-1 लाख लोकातले 10-20 काल्याचे कीर्तन आहेत. 4-4 तास केलेले आहेत. 5 तास काल्याचं कीर्तन केलं. 5 तास किती? गायक खाली बसले, वादक कटाळले, पण मी नाही कटाळ. 5 तास फार गोड आहे महाराज. 1-1 35 गवळणी. थोडा आवाज बसला माझा. काय झालंय, रोजच 3-3 कीर्तन आहे हो. आणि कीर्तन करून त्याचे ते माईक कधी कधी चांगले लागत नाही. रात्री त्या मावळामध्ये 7 ते 9 कीर्तन आणि पुन्हा 10 ते 12 जन्माचं कीर्तन. परिणाम असा झाला, त्या माईकने आवाज ओढून घेतला. त्यामुळे मला चाली म्हणता येईल. बोलता येते पण चाली म्हणता येईना. तुम्ही सगळेजण गाताय म्हणून बरं आहे. बरं काय का अर्थ असा आहे. आणि मग आता फार गवळणी महाराज. सगळ्या गवळणी म्हणायला वेळ नाही. अशा गवळणीचा गाण्याचा कार्यक्रम. पण एक गंमत सांगू तुम्हाला. देवाला ज्या गवळणी पाहायला जायच्या ना देवाला, त्या MH15, MH15, MH16, MH17, MH18, MH19, MH20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. MH15 ते MH30 या वयोगटातल्या. पासिंग नाही कुठली. 15 ते 30 बऱ्याच आहेत आपल्या याच्यात. MH15 लग्न न झालेला आणि MH30 लग्न होऊन गेलेल्या. अशा MH15 ते 30 पर्यंतच्या पोरी सकाळी एकदा नवीन साडी करायच्या, दुपारी एकदा मेकअप करायच्या, संध्याकाळी नवीन साडी घालायच्या आणि रोज यशोदेच्या पोराला पाहायला जायचे. एक वाक्य ऐका. देवाला पाहायला जाताना नटूनच गेलं पाहिजे बरं का. पुन्हा ऐका बरं. देवाकडे येताना नटूनच आलं पाहिजे. चांगले कपडे घातले पाहिजे. पॉश राहिलं पाहिजे. मला भंगार माणूस पाहायला की लय हाना वाटतो मला. लय रागार. इतकं चांगलं दिलं देवानं आपलं. त्याचं कारण सांगू. आपण जर एवढे सुंदर आहेत, आपण कल्पना करा, आपण जर एवढे सुंदर आहेत तर आपल्याला बनवणारा भगवान किती सुंदर असेल. आपल्याला बनवणारा देव किती. मग त्याच्याकडे जाताना काय, आमच्या गावाकडे एखादं म्हटलं चल चले, तसंच कळकट कपडे घालणार, तसं नाही गेलं पाहिजे. देवाकडे जाताना नटून गेलं. मी कोकणामध्ये 30 कीर्तनं करतो काल्याची. 30 वर्षातले 30 कीर्तनं कोकणात असतात. कोकणातल्या जेवढ्या महिला आहेत
कीर्तनाला येताना नथनी घालणारच, कपाळभर कुंकू लावणारच, डोक्यावर पदर घेऊन भारीतली साडी घालूनच कीर्तनाला येणार महाराज. अशा मेकअप करून आल्या पाहिजे, आलं पाहिजे ना. अरे संसारासाठी तर रोजच नटता तुम्ही, संसार तर रोजच चालला, कधीतरी देवासाठी नटलं पाहिजे. भाग्यवंत नटहारी दीनानाथ, नटहारी देवाना, नटहारी देवतानाथ. हे आमचे तरुण पोरं आहे तिकडे, या तरुण पोरांनी मस्त नटलं पाहिजे, पोरांनी मुलींनी चांगलं होऊन आलं पाहिजे, कीर्तनाला स्वच्छ होऊन आलं पाहिजे. तशा त्या गवळणी MH 15 ते 30 ध्यानात ठेवा. अशा पाशिंगच्या मुली सकाळ दुपार संध्याकाळ नवीन साडी नवीन मेकअप करायच्या, यशोदेच्या पोराला पाहायला जायच्या. 4 दिवस झाले होते गोकुळात, एवढाच कार्यक्रम चालला होता. आणि 1-2 मजल्याची इमारत होती आणि दुसऱ्या मजल्यावर MH 95 राहायला होते. वरती कोण राहिला होती? 95 म्हणजे म्हातारी. म्हातारी म्हणजे तिचे कान कमी झाले होते, डोळ्यानं कमी दिसायचं, वय झालं होतं. वरून खाली बघायची तर तिला एकच चित्र दिसायचं. सकाळी पोरी इकडंच जातात, दुपारी इकडंच जातात, संध्याकाळी इकडंच जातात. 12 दिवस झाले इकडं कुठं जातात. काय झालंय गावाला, काय मिळे तिला माहितीच नाही ना. 50 वर्ष येईन, सप्ताह येईन, लय भारी येईन, तिला माहिती. बिचारी म्हातारी हो, कानानं कमी ऐकायला, डोळ्यानं कमी यायला. दम नाही निघाला तिला 95ला. आणि ती वर राहणारी म्हातारी काठी टेकत काठी टेकत काठी टेकत, या ज्या MH 15 ते 30च्या पोरी होत्या का, यांना आडवी आली. हे म्हातारी कुठं जमत असते का महाराज? MH 15 ते 30ला 95 जमवू शकत नाही. नाही नाही नाही. जशी म्हातारी पाहिली तशी पोरीला राग आला. पोरी म्हटलं, हे डंगरे तुझं काय ग म्हातार, काय आलीस? ते म्हटलं, अगं डंगरे म्हणा म्हातारे म्हणा, पण तुम्ही जाता कुठं ग इकडं? सकाळी मेकअप करता, नवीन साडी घालता, दुपारी मेकअप करता, जाता कुठं इकडं? पोरी म्हटलं, अजून तुला माहितीच नाही का? काय यशोदेला मुलगा झाला? कधी? 4 दिवस झाले. गावच्या पाटलाला? हो. नंदबाबाला? हो. काय नाव ठेवलं पोराचं? अजून नाही ठेवलं, पण मी ठेवलंय. मत्स्य, कुर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, हरी, दामोदर, श्रीधर, अशी 1000 आहेत बरं. एका दमात सांगता येतात. 1 बाटलीभर पाणी लागतं प्यायला. एवढे नाव ऐकले. 95 म्हटली, जा बाई जा बाई जा जा जा. पोरी गेल्या निघून. 95ला जाण्याची इच्छा झाली, पण 95चं नाव ऐका आता. 95चं नाव होतं मालू. काय नाव होतं? मालू. मालूनं दुपारीच आंघोळ केली, थंडी जमत नव्हती तिला. दुपारी आंघोळ केली तर ते पोरीचा मेकअप, पोरीची साडी तिच्या लक्षात आली. तिनं तसंच जायला पाहिजे होतं, पण त्या 95ला साडी सापडली तर तिच्या लग्नातली. आता तिचं लग्न तुम्ही डोळ्यासमोर आणा. 95च्या लग्नातली तिनं साडी काढली, गठोड्यात बांधलेली. साडी इतकी भारी होती ना, चांदीच्या किनारी, मोरपेसाचे पंख, त्याच्यावर एका कारखान्याचं चित्र होतं. कारखाना साखर कारखाना, त्याचं चित्र होतं. असा कारखान्याचा भोंगा, फूस भरणाऱ्या बाया, अशोकाची झाडं, रेखीव चित्र होतं. मालूनं शालू काढला आणि नेमका शालू नेसला तर तिच्या डोळ्यानं धोका दिला. नेमक्या किनारपट्ट्यावर आल्या, मोरपेसाचे पंख खाली गेले, कारखान्याचा भोंगा उलटला. लय उलथले काल रे. अरे रे रे रे, वाटलं नाही रे टीव्हीला महाराज. बेकार झालं रे, बेकार महाराज. काय कोणाची भोंगे उलथून गेले मिळत लागलं म्हणून. कसं काय झालं काय कळा ना बा, पण झालं रे बाबा. हो, कारखान्याचं म्हणजे चित्रातला बरं, चित्रातला आपला तिकडचा नाही चालला, डोकं लावू नका तुम्ही. चित्रातला कारखान्याचा भोंगा उलटला, अशोकाची झाडं खाली आली, ऊस खाली पडला, चाकं वर गेली आणि मालूचा शालू उलटा झाला. मालूचा शालू, अय ऐका काय? मालूचा शालू, मालू नेसली उलटा. बोला ना तुम्ही, मालू नेसली उलटा शालू. बरं, एवढ्यावर थांबली नाही. पुरीचा मेकअप पाहिला होता, पुरीच्या मेकअपची पेटीच हाताला आली. पहिल्यांदाच लाली लागली हाताला. लाली कुठं लावतात?
हॉटाला लावतात, बरोबर आहे. लावायची होती हॉटाला, पण असा हातानं लखवा दिला, 95च्या हातानं लखवा दिला, लाली लागली डोळ्याला. काजळ भरायचं होतं डोळ्यात, काजळचाही लखवा झाला, काजळ लागलं हॉटाला. गप्पा नाही चालले आपल्या, ही प्रमाण सांगतो, प्रमाण. होठों पे काजल, नैनों में लाली, गालों पे टिकली लगाते चली, दीवानी बनी गवळण दीवानी बनी. मालू दिवानी झाली. मेकअप उलटा झाला, शालू आधीच उलटा झाला होता. काठी टेकत निघा. जशी MH 95 रस्त्याला लागली तर समोरून तिचा MH 110चा नवरा आडवा. नवरा 110 राहील ना, ते गेलं तर गावात पत्ते खेळायला. त्याला पत्त्यातली राणी दिसायची. त्यानं लांबूनच पाहिलं, बाबो म्हणला, आपली तर मालू खाली आली. अस बरं याय नका. लग्नातला शालू नेसली मालू, लग्नच आठवलं गाड्याला 110ला. आणि ते गजलच म्हणलं, मृगनयना रसिक मोहीन, गजलच गाय. मालू जवळ आला तर म्हटलं, मालू कुठं निघालीस? मालू म्हटली, होय डांगरे, असाच आडवा आला मला जन्मभर, कीर्तनाला नाही, भाजनाला नाही, वारीला नाही, माऊलीला नाही. होय बाजूला आज नाही. अरे पण चालली कुठं? यशोदेला पोरगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, त्याला पाहायला चालले, त्याला भेटायला चालले. ए मालू, तुझा मेकअप उलटा झाला. ए मालू, शालू पण उलटा झालाय. मालूचं उत्तर घरी घेऊन जा, या वर्षीचा 50 वर्षाचा काला सफल होईल. मालू म्हटली, मालक ऐका. मालू म्हटली, मालक आता हा शालू नीट करण्यात आणि मेकअप नीट करण्यात माझा प्राण जर निघून गेला तर देव पाहायचा राहून जाईल, कृष्ण पाहायचा राहून जाईल. माझ्या संसारातच माझं आयुष्य गेलंय. मला परमार्थात पंगत घालायला वेळ मिळणार नाही, मला देव पाहायला वेळ मिळणार नाही. असंच रे, या राहण्यात, या खाण्यात आपलं आयुष्य चाललंय. आपण अजून पंढरीची वारी केली नाही, अजून आळंदीचे ज्ञानोबा पाहिले नाही. असं करू नका महाराज. तुका म्हणे, जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. माझी विनंती असेल, दिवानं बना. दिवानं बनलं पाहिजे, परमार्थात आलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. पाण्याचा कार्यक्रम आटोपला. मालूसारख्या बऱ्याच गवळणी 12 वाजून 20 मिनिटाला दिवाण्या झाल्या. देव रांगता मोठा झाला. गावातली पोरं एकत्रित केली. गावामध्ये खोड्या सुरू झाल्या. खोड्याची गाराणी यायला लागली. यशोदेला कळालं पोरगा खोडकर झाला आणि यशोदेनं सांगितलं, बाळा उद्या रानात जायचं. गावातली पोरं रानात गेली. रानामध्ये खेळ सुरू झाले. खेळ हमामा बोरा हमामा, हमामा बोरा हमामा, हमामा बोरा हमामा, हमामा बोरा हमामा. हे मुगडी वाजे गमामा, हे मुगडी वाजे गमामा. हे हमामा बोरा हमामा, हमामा बोरा हमामा, मुगडी बोरा हमामा, हमामा बोरा हमामा, हमामा बोरा. अबगदुबगदुबग बोद त्रिपुद खेळ मांडो, अबगदुबगदुबग बोद त्रिपुद खेळ मांडो, अबगदुबगदुबग बोद त्रिपुद खेळ मांडो, अबगदुबगदुबग बोद त्रिपुद खेळ. हे खेळ बेटे दांडो कोणा, खेळ बेटे दांडो, हे खेळ बेटे दांडो कोणा, खेळ बेटे दांडो. अबा दुबग दुबग, अबगदुबगदुबग बोद त्रिपुद खेळ मांडो, अबगदुबगदुबग बोद त्रिपुद खेळ मांडो, अबगदुबगदुबग बोद त्रिपुद खेळ मांडो, अबगदुबगदुबग बोद त्रिपुद खेळ मांडो. भवरा ग बाई भवरा, हे भवरा ग बाई भवरा, हे भवरा ग बाई भवरा, हे भवरा ग बाई भवरा. या राधिकेचा नवरा, या राधिकेचा नवरा, नवरा नवरा हे भवरा ग बाई भवरा, हे भवरा ग बाई भवरा. या राधिकेचा नवरा, या राधिकेचा नवरा, नवरा नवरा हे भवरा ग बाई भवरा, हे भवरा ग बाई भवरा. भवरा, हमामा होतो तो, लगोरी, विटी दांडू असे खेळ होते पूर्वी मर्दानी. काय खेळ? लगोरी, सुरकवडी नावाचा खेळ असायचा. असा पाय वर करावा लागायचा, पायाखालून सूर फेकायचा, झाडावर चढायचं, तो सूर गोल रिंगणात मांडायचं. तुम्ही खेळलाय खेळ पोरांनो? सूर पारंब्या खेळले? आता पायच वर जाय ना,
तर सूर कधी आता काही राहिलं नाही. आता कॅरम नावाचा खेळ आला पुण्यामध्ये. इकून बायको गोटी हाणते, तिकून नवरा गोटी हाणतो. गोटी गोटी खेळता खेळता दोघं एकमेकाला हाणतात. म्हणजे काही मजा नाही राहिली. पूर्वीचा खेळ फार चांगला होता. सध्या क्रिकेट नावाचा खेळ आहे. यशस्वी जयस्वालनी शतक केलं काल. शतक काय पोरगा खेळतो महाराज. यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, विराट कोहली, हे खेळ महाराज. लोक म्हणतात क्रिकेट नावाचा खेळ इंग्रजाचा आहे. अजिबात नाही, आपला आहे. आपला भारताचा खेळ आहे. क्रिकेट खेळ हा आपला आहे. तो गोपाळांनी खेळला. असा चेंडू मारला देवाने महाराज, अजून कोणालाच हाणता आला नाही. इतका भारी चेंडू मारला. फक्त त्याला नाव चांगलं होतं, चेंडू फळी. काय म्हणायचे? चेंडू फळी. आता भलं बेकार नाव आलं, भलं तोंड वाचावं लागतं बॅट बॉल. म्हणजे नाव चांगलं राहिलं नाही. इतका सुंदर खेळ देवाने खेळले. खेळ खेळल्यानंतर गोपाळ दमले. सगळ्या गोपाळांनी, आमच्या श्याम भाऊनं आम्हाला 1 वर्षापूर्वी तारीख दिली. आपल्या सगळ्या कडूच्या, या सगळ्या नाथनगरच्या या सगळ्या गोपाळांनी, या गवळणींनी, दिवाणी झालेल्या गवळणी, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, मधुमंगल, किती वेळचा काला सांगतोय मी तुम्हाला. असे सगळे गोपाळ देवाला म्हटले, देवा 12 वर्ष 50 वर्ष झाले, 12 दिवसाचा सप्ताह केला. एवढी मोठी पत्रिका छापली. एवढ्या छोट्याशा गावात पारनेर तालुक्यात 1 नंबरचा सप्ताह आम्ही आमच्या नाथनगरला केला. एवढा गोड कार्यक्रम केला. मोठे मोठे महाराज आणले, वर्गणी दिली. हो, आम्ही मागं पुढं काही पाहिलं नाही महाराज. हो, सगळ्यांचं सौंदर्य राखलं. देवा तेवढा प्रसाद आम्हाला द्या. भगवान खुश झाले. तुमच्या सगळ्यांचं पुण्य एकत्रित केलं आणि भगवंतानं जो प्रसाद आहे तो या हंडीमध्ये ठेवलेला आहे. तो प्रसाद तुम्हाला महाप्रसादाच्या रूपानं मिळणार. तुमचं जीवन इथून पुढे आनंदी होणार. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते प्रसन्न चेतोसो ह्याशुभ बुद्धी पर्यवतिष्ठते. गीताशास्त्र सांगतं, भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ गोपाल. सगळ्यांनी हातवर करा. असे सगळे करा करा सगळे. ज्याला हात आहे त्यांनी सगळ्यांनी करा. वा हो कडुसकर, काला विसरू नका. मालू सारखं दिवानं व्हा. मधुमंगल सारखं प्रेम करा. पेंद्यासारखं प्रेम करा. द्रौपदी सारखं प्रेम करा. 2 तास कीर्तन कळलं ना, आवडलं ना सगळ्यांना, हात वर करा आणि सगळ्यांनी म्हणा बरं का, जय जय राधा रमण हरी बोल, 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 राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, भैरवनाथ भगवान की जय, भैरवनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला हे होतो ते गाजे मी हरे दोहीकडे मुख पसारो निगडे, ओ वाहतीच्या धारा झाली दोहीच्या कोपरा, हरे दोहीकडे मुख पसारो निगडे, तुका मने हाती टोका दिकवने देखा, हरे दोहीकडे मुख पसारो, कृष्ण मने अवघा जने प्रकाश, वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो, तुका मने भूमंडळी आम्ही बरी वेळगडे, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, आ बोलिले पुढे वेडी वाकोडे उत्तरे.